मंडळी, आज 4 डिसेंबर, आज भारतीय नौसेना दिवस आणि म्हणूनच मराठा आरमाराचं प्रमुख केंद्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ऐतिहासिक आणि अभेद्य अशा सिंधुदुर्ग किल्ल्यावर यंदाचा नौदल दिन मोठ्या आणि भव्य दिव्य स्वरूपात साजरा केला गेला। विशेष म्हणजे या सोहळ्याला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हेही उपस्थित राहिले होते। सिंधुदुर्गात झालेल्या या कार्यक्रमासाठी जवळपास 71 लढाऊ जहाज सहभागी झाली होती। पाकिस्तान विरुद्ध याच दिवशी 1971 मध्ये झालेल्या युद्धादरम्यान भारतीय नौदलानं पाकिस्तानच्या कराची बंदरावर जोरदार हल्ला करून पाकिस्तानला गुडघे टेकायला भाग पाडलं होतं। म्हणूनच दरवर्षी 4 डिसेंबर हा दिवस भारतीय नौदलातर्फे विजय दिवस म्हणून साजरा केला जातो। म्हणूनच आजच्या सोहळ्यात सिंधुदुर्गावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशेष पुतळ्याचं अनावरण सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडलं। मंडळी, छत्रपती शिवरायांनी आरमार आणि सागरी सुरक्षेला प्राधान्य दिलं होतं। व्यापारी, चाचे आणि ब्रिटिशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सागरी गडांची गरज असल्याचं शिवरायांनी जाणलं आणि त्यातूनच त्यांनी अभेद्य असा सिंधुदुर्ग किल्ला बांधला होता। आणि म्हणूनच नौदल दिनानिमित्त आपल्या भारतीय नौदलाच्या सामर्थ्याचं शक्ती प्रदर्शन आज सिंधुदुर्गाच्या समुद्रात पार पडलं। म्हणून एकूणच छत्रपती शिवरायांना भारतीय नौदलाचे जनक असं का म्हटलं जातं? छत्रपती शिवरायांनी भारतीय नौदलाचा पाया कसा रचला याची A to Z डिटेल्ड माहिती आम्ही खास आज तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत। व्हिडिओ पूर्ण बघा, कारण ही माहिती ऐकल्यानंतर तुमची छाती नक्कीच गर्वानं फुलून आल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग वेळ न घालवता आपण सुरुवात करूया। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी। मंडळी, मराठ्यांच्या इतिहासातली ती विलक्षण समुद्र मोहीम कदाचित तुम्हाला माहिती नसेल, पण त्या मोहिमेनं मराठ्यांच्या इतिहासाला मात्र खूपच दैदिप्यमान बनवलंय। ती मोहीम फत्ते झाली आणि छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा सुवर्णकाळ सुरू झाला। ती सगळ्यात पहिली मोठी सागरी मोहीम, ज्या मोहिमेचं नेतृत्व खुद्द छत्रपती शिवरायांनी केलं होतं। ज्या मोहिमेला बसरूरची लढाई असं म्हटलं जातं। महाराष्ट्राच्या पश्चिम सागरी किनाऱ्यावर परकीय सत्तांनी तेव्हा उच्चार मांडला होता। तेव्हा महाराजांनी इसवी सन 1664 ला सुरत लुटल्यावर स्वराज्य संवर्धनाकडे जास्त लक्ष द्यायला सुरुवात केली होती, कारण मजबूत मराठा सैन्यासोबतच स्वराज्यवाढीसाठी पैसाही तितकाच महत्त्वाचा होता। त्यामुळे अहमदनगर आणि औरंगाबाद जवळची काही ठाणी लुटल्यावर आपले काही स्वार महाराजांनी कर्नाटकातील हुबळी आणि आसपासची शहरं लुटायला पाठवले होते। त्यावेळेसच त्यांना बसनूर या शहराविषयी माहिती मिळाली। हा तो काळ होता जेव्हा शिवरायांनी आपल्या सागरी सीमेवर बऱ्यापैकी ताबा मिळवला होता। म्हणूनच मग खुद्द महाराजांनी स्वतः तेव्हा कर्नाटकातलं बसरूर हे धनाढ्य शहर लुटायचं ठरवलं। असं म्हणतात की बसरूर हे शहर त्या काही व्यापार उद्योगामुळे खूप मोठ्या संपत्तीचं केंद्र बनलं होतं। आदिलशहा आणि बेदनूर राजा यांच्यामधलं शत्रुत्व संपल्यानंतर त्या शहरात फार कमी प्रमाणात सैनिकी फौजा तैनात करण्यात आल्या होत्या। त्यामुळे व्यवस्थित नियोजन केलं तर तिथून स्वराज्याला पुरेसा धनसाठा मिळू शकतो याची महाराजांना खात्री होती। तसं बघितलं तर वरवर ही मोहीम सोपी वाटत असली तरी ती खूप अडचणीची होती, कारण समुद्रामार्गे सगळ्यांना प्रवास करावा लागणार होता आणि म्हणूनच दरवेळीपेक्षा काहीतरी वेगळी रणनीती आखली पाहिजे असा विचार शिवरायांनी केला होता। त्यासाठी त्यांनी पहिल्यांदाच आपल्या आरमाराचा वापर करून छापा टाकायची योजना बनवली होती। त्यानुसार मग त्यांनी आपल्या हेरांना पाठवून बसरूर शहराचा नकाशा बनवून घेतला होता। तसंच तिथल्या फौजांची सगळी माहिती गोळा केली होती। हेर खात्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरच महाराजांनी शहरात कसं घुसायचं, जाताना किती सैन्यबळ न्यायचं, गलबतं किती न्यायची, छोट्या आणि मोठ्या युद्ध नौका किती न्यायच्या, स्वारीला कधी निघायचं, माघारी कोणत्या मार्गाने फिरायचं, या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थित प्लॅनिंग केलं होतं। त्यासाठी त्यांनी आपल्याबरोबर 4000 सैन्य, 3 मोठी गलबतं आणि 85 छोटी गलबतं घेतली होती। पुढे मग बरोबर 8 फेब्रुवारी 1665 रोजी महाराज आपल्या 101 शूर मावळ्यांना सोबत घेऊन बसरूरच्या किनाऱ्यावर येऊन धडकले। स्वतः महाराज त्या मोहिमेचं नेतृत्व करत होते। मराठ्यांच्या नौका जशा बसरूरच्या किनाऱ्यावर येऊन धडकल्या तसं मराठ्यांनी बसरूरमध्ये घुसून छापेमारी करायला सुरुवात केली। दरम्यान सगळ्या बसरूरमध्ये मराठे आले असा गाजावाजा सुरू झाला। शत्रूच्या छावणीत तर भीतीचं वातावरण पसरलं। मराठ्यांनी राजांच्या आदेशावरून फक्त मोठमोठ्या व्यापाऱ्यांच्या घरी छापे मारले, पण गोरगरीब जनतेच्या साध्या कसपटालाही धक्का लावला नाही। डच, पोर्तुगीज आणि इंग्रज व्यापाऱ्यांची तर मराठ्यांच्या नावाने अक्षरशः घाबरगुंडीच उडाली। बसरूच्या गोरगरीब लोकांना लुटून त्यांनी जी धनदौलत गोळा केली होती तीही महाराजांनी वसूल केली। या सगळ्या छाप्यातून करोडो रुपयांची संपत्ती मराठ्यांच्या हाती लागली।
ती सगळी संपत्ती मग मराठ्यांनी आपल्या गलबतांवर आणि नौकांवर लादली। त्यापैकी बरीच धनदौलत महाराजांच्या सांगण्यावरून बसरूरच्या गोरगरीब रयतेमध्येही वाटण्यात आली असं काही इतिहास तज्ञ सांगतात। एक अख्खा दिवस महाराजांनी बसरूरवर छापेमारी केली। त्या दरम्यान ज्या लोकांनी मराठ्यांवर पलटवार केले त्या लोकांना मराठ्यांनी आपला हिसका दाखवला। पोर्तुगीजांच्या इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या। पुढे एकूण 5 दिवस मराठ्यांनी त्यांच्या बाजारपेठाही लुटल्या। एवढंच नाही तर बऱ्याच काळापासून बसरूर शहर जे पोर्तुगीजांच्या अधिपत्याखाली होतं त्यालाही राजांच्या या सर्जिकल स्ट्राईकमुळे आळा बसला। त्यानंतर पोर्तुगीज आणि इतर परकीय सत्तांनी बसरूरमधून धूम ठोकली ती कायमचीच। म्हणून तर आजही 13 फेब्रुवारी हा दिवस बसरूर मुक्ती दिन म्हणजेच बसरूरचा स्वातंत्र्य दिन म्हणून साजरा केला जातो। महाराजांनी बसरूरवर छापा मारून फक्त संपत्ती लुटली नव्हती तर तिथल्या स्थानिक जनतेला परकीय आक्रमणांपासून मुक्तही केलं होतं। म्हणूनच या लढाईला इतिहासात मोठं मानाचं स्थान आहे। पुढे जवळपास 1.5 कोटींची संपत्ती आणि मावळ्यांना आपल्यासोबत घेऊन महाराज समुद्रामार्गे स्वराज्यात परतले। बसरूरच्या मोहिमेनंतर महाराजांनी आपल्या आरमारात कोळी, भंडारी, गावीत आणि मुस्लिम लोकांची भरती केली। पुढे त्यांच्याच खांद्यावर आरमाराच्या संपूर्ण कारभाराची जबाबदारी सोपवली आणि महाराज जमिनीवरच्या दुश्मनांना आपल्या तलवारीचं पाणी पाजण्यात व्यस्त झाले। बसरूरची लढाई हे मराठा आरमाराचं यश होतं। आता ही मोहीम तुम्हाला जरी 5 दिवसाची वाटत असली तरी त्यामागे 8 वर्षांचे कष्ट होते हे कदाचित तुम्हाला माहिती नसणार। मंडळी, शिवाजी महाराजांच्या अगोदरही भारतात आरमार होतं। चोळ, कलिंग या राज्यांकडे स्वतःचं आरमार होतं। त्या आरमाराच्या जोरावरच या राजांनी आपलं साम्राज्य भारतीय भूखंडाबाहेर सुद्धा विस्तारलं होतं। मात्र त्यानंतरच्या काळात आरमाराचा वापर पूर्णपणे बंद झाला होता। मध्ययुगीन भारतात मुस्लिम शासकांनी जसं की दख्खन सल्तनत आणि मुघल सल्तनत यांनी लढाऊ आरमाराचा विचारही केला नव्हता। पण मग याचा फायदा नेमका पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज, सिद्धी यांनी घेतला। तेव्हा समुद्री व्यापारासाठी मुघलांना सुद्धा पोर्तुगीजांकडून कारताज म्हणजेच समुद्र व्यापारासाठी परवाने विकत घ्यावे लागायचे। तर बघा मंडळी, 1656 साली शिवाजी महाराजांनी जावळी काबीज केली। हा तेव्हाचा काळ होता जेव्हा शिवरायांनी अफजल खानाचा वध केला होता। साल होतं 1657। शिवरायांच्या या पराक्रमाचा तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रभर गाजावाजा झाला होता। कोकण भागात तर महाराजांच्या या कारनाम्याची खूपच चर्चा झाली होती। तेव्हाच समस्त कोकणवासियांनी शिवरायांकडे जंजिऱ्याचा सिद्धी करत असलेल्या अन्यायाविषयी तक्रारी केल्या। या कारणामुळे महाराजांच्यात आणि सिद्धीत अनेक झटापटी झाल्या। त्यानंतर महाराज 1657च्या ऑक्टोबर महिन्यात कल्याणला आले। तेव्हा तिथं आदिलशहाची सत्ता होती, पण नेमकं त्याच वेळेस आदिलशहाचा मृत्यू झाला। त्यामुळे सगळीकडे गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं। महाराजांनी याच संधीचा फायदा उठवायचं ठरवलं। म्हणून मग कल्याण आणि भिवंडी ताब्यात घेण्याची जबाबदारी महाराजांनी दादोजी रांजेकर आणि सकुल लोहकर यांना दिली। पुढे त्यांनी ती फत्ते सुद्धा करून दाखवली। महाराजांनी कल्याण आणि भिवंडीचा परिसर आपल्या ताब्यात घेतला। पुढे मग जिंकून घेतलेल्या प्रदेशाच्या संरक्षणासाठी सिद्धी आणि युरोपियन राज्यकर्त्यांच्या कुरापती थांबवण्यासाठी आणि त्यांना सागरी मार्गाने मिळणारी रसद तोडण्यासाठी शिवाजी महाराजांना आरमाराची गरज भासू लागली आणि यातूनच त्यांनी 24 ऑक्टोबर 1657ला भिवंडी, कल्याण आणि पेनमध्ये जहाजांची निर्मिती करण्याचा शुभारंभ केला। पण मुघल मात्र आरमाराबाबतीत परावलंबी होते। त्यांनी पश्चिम किनाऱ्याच्या संरक्षणाची जबाबदारी जंजिराच्या सिद्धीवर सोपवली होती, तर पूर्वेकडे मुघलांचं स्वतःचं आरमार होतं। पण तिकडे जहाज चालवणारे खलाशी हे मात्र फिरंगी होते आणि त्यांच्यासाठी मुघलांना वार्षिक आत्ताचे 14 लाख रुपये इतका खर्च करावा लागायचा। मंडळी, शिवाजी महाराजांनी तेव्हाच्या पोर्तुगीज इंजिनियर लोकांना आपलंसं करून जहाज बांधणीच्या कामासाठी ठेवलं होतं। रुई लेंथाव द व्हिएगश आणि त्याचा मुलगा फेर्नाव व्हिएगश यांच्या नेतृत्वाखाली शिवाजी महाराजांनी पहिली 20 लढाई खलबतं बांधायला सुरुवात केली। लेंथाव व्हिएगशच्या हाताखाली त्याची अजून 400 माणसं सुद्धा काम करत होती। पुढे वसईचा कॅप्टन अंतानू दिमिलिओ याला खबर लागली की शिवाजी महाराज पोर्तुगीज लोकांना घेऊन जहाज बांधतायत। म्हणून मग त्यानं याची खबर गोव्याच्या मुख्यालयाला दिली। त्यामुळे पोर्तुगीजांच्या राजानं त्यांच्या विरोधात फरमान काढलं। मग शिवाजी महाराजांच्या आरमारात काम करत असलेले सगळे पोर्तुगीज काम सोडून निघून गेले। आता काय करायचं हा मोठा प्रश्न त्यावेळी मराठ्यांपुढे निर्माण झाला होता। पण नशिबानं आपल्या मराठा मावळ्यांनी फार कमी वेळात त्या परकीय कारागिरांकडून आधुनिक जहाज बनवण्याचं तंत्र शिकून घेतलं होतं। बरं, त्यासोबतच कोळी, भंडारी, दादली अशी सगळी लोक महाराजांनी यावेळी त्यांच्यासोबत घेतली होती। त्यानंतर महाराजांनी शेकडो आधुनिक जहाजं बनवली। त्यासाठी त्यांनी आरमार प्रमुख म्हणजेच सरखेल हे पद निर्माण केलं। त्यांनी मायनाक भंडारी यांना ही जबाबदारी दिली।
तर आरमार सेनापती म्हणून दौलत खान आणि दर्या सारंग यांच्या नियुक्त्या केल्या. नौका बांधणीच्या कारखान्यात वेगवेगळ्या प्रकारची जहाजं बांधली जायची, ज्यामध्ये गुराब म्हणजेच तोफा ठेवण्याचं 2 शिडांचं जहाज, तरांडी या प्रकारच्या नावेचा उपयोग प्रामुख्याने माणसांची आणि सैनिकांची वाहतूक करण्यासाठी केला जायचा. तारवे आणि गलबत ही जलद चालणारी जहाजं होती, तर शिबाड ही व्यापारी प्रकारची जहाजं होती. पुढे जहाजांची संख्या 400 पर्यंत वाढत गेली. म्हणजे महाराजांनी आरमाराचं नियोजनही अत्यंत व्यवस्थित केलेलं होतं. 200 जहाजांचा ताफा करून त्यावरती सुबा, दौलत खान, मायनाक भंडारी, वेंटंगी सारंगी म्हणजेच दर्या सारंग, इब्राहिम खान असे नामांकित अधिकारी नेमले होते आणि समुद्रावर दरारा निर्माण केला होता. पुढे खोल समुद्रात जाणाऱ्या नौकाही बांधण्यात आल्या. त्यामुळे इराण, बसरा, मक्का या ठिकाणाशी व्यापाराला सुरुवात झाली. त्या काही शिवरायांच्या आरमारात सुमारे 5000 सैनिक होते. म्हणजे आता हे झालं आरमाराबद्दल. पण या जहाजांच्या ताफ्यांना तेव्हाच अर्थ होता जेव्हा त्यांच्या सपोर्टसाठी जलदुर्ग किल्ले असतील. म्हणूनच मग शिवाजी महाराजांनी 1654 मध्ये लुटलेल्या सुरतेच्या पैशांचा उपयोग सिंधुदुर्ग किल्ल्याच्या बांधकामासाठी केला. किल्ल्याच्या बांधकामाची सगळी जबाबदारी हिरोजी इंदोलकर यांच्यावर सोपवण्यात आली. बांधकामाला सुरुवात झाली, पण काही काळातच स्वराज्यावर मिर्झा राजे जयसिंग नावाचं संकट आलं. पुढे पुरंदरचा तह झाला आणि महाराजांना औरंगजेबाच्या भेटीसाठी आग्र्याला जावं लागलं. तिथं ते अडकून पडले. पण या काळात सिंधुदुर्ग किल्ल्याचं बांधकाम हिरोजी यांनी स्वतःचे दागदागिने गहाण टाकून पूर्ण केलं. बळकट असा किल्ला निर्माण झाला. म्हणजे मराठा आरमारासाठी बळकट अशा जलदुर्गांची निर्मिती झाली पाहिजे असं महाराजांना नेहमी वाटायचं. म्हणूनच महाराजांनी सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी अशा जलदुर्गांची निर्मिती केली. तेव्हा मुरुड जिंजिऱ्याचा किल्ला हा सिद्धीच्या ताब्यात होता. म्हणून मग शिवाजी महाराजांनी या किल्ल्याजवळ पद्मदुर्ग हा किल्ला बांधला. पद्मदुर्ग वसून त्यांनी जणू दुसरी राजापुरीच उभी केली. 1672 मध्ये मुंबईच्या जवळ खांदेरी बंदरावर शिवरायांनी किल्ल्याचं बांधकाम सुरू केलं. मुंबईला आणि पर्यायानं इंग्रजांना धाक बसावा हा या पाठीमागचा उद्देश होता. त्यामुळे उत्तर कोकणातलं दळणवळणही सुलभ होणार होतं. सुरुवातीला दौलत खान आणि त्यानंतर मायनाक भंडारी यांनी या किल्ल्यांचं बांधकाम केलं. कल्याण आणि चौल इथल्या खजिन्यातून 1 लाख होन या किल्ल्यासाठी महाराजांनी उभे केले. इंग्रजांना ही बातमी समजताच त्यांच्यात खळबळ माजली. मुंबईचा गव्हर्नर जेराल्ड ऑन्जिनियर यानं डॅनियल ह्यूज याला तिथं पाठवलं. खडकाजवळ उभा राहून तो हे बेट आमचं आहे, तुम्ही इथून निघून जा असं मराठ्यांना बोलू लागला. त्यावरती मग मायनाक भंडारी हे बेट आमचंच आहे, आम्ही इथून अजिबात जाणार नाही, मी माझ्या राजांचा हुकूम मानतो असं म्हणाला. मराठे ऐकत नाहीत हे पाहून लढाई करून इथून मराठ्यांना हाकलून लावावं या उद्देशानं इंग्रजांचं नाविक दल हंटर आणि रिव्हेंज ही 2 लढाऊ जहाजं घेऊन त्या ठिकाणी आलं. लढाईला सुरुवात झाली. उथळ पाण्यामुळे इंग्रजांच्या बोटी चालेनात. पण त्याच्या उलट मराठा बनावटीच्या चपट्या संगमेश्वरी जहाजा अतिशय चपळाईनं इंग्रजांवरती हल्ला करू लागल्या. सुरुवातीला मराठ्यांच्या बोटींना नावं ठेवणारे इंग्रज या बोटींचं मात्र कौतुक करू लागले. अशा पद्धतीनं मराठ्यांनी एका बाजूला युद्ध करत दुसऱ्या बाजूला या खांदेरी किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलं आणि ते युद्धही जिंकलं. पुढे मग कुलाबा किल्ल्याचं बांधकाम 1678 मध्ये सुरू झालं. या किल्ल्याचं बांधकाम करताना दगडी चिरे एकमेकांवर रचून भिंती बांधल्या गेल्या आणि विशेष म्हणजे या बांधकामात चुन्याचा मसाला वापरला गेला नाही, म्हणजे दर्जा भरल्या नाहीत. याचं कारण म्हणजे समुद्राच्या लाटा भिंतींवरती आदळल्या की त्याचं पाणी 2 दगडाच्या फटीतून आतमध्ये जावं, पाण्याच्या प्रवाहाला विरोध कमी प्रमाणात व्हावा आणि त्याचं बांधकाम लॉंग लाईफसाठी टिकावं. त्यानंतर पद्मदुर्गच्या बांधकामात सुद्धा वेगळ्याच प्रकारचं तंत्र वापरलं गेलं. या किल्ल्याच्या भिंतींवर जिथं लाटा आदळतात तिथं 7-8 सेंटीमीटर दगड झिजलेले आहेत, पण यामध्ये वापरलेल्या चुन्याचा मसाला मात्र झिजला नाही. दगडापेक्षा भक्कम ताकद या चुन्यामध्ये निर्माण केलेली दिसते. अतिशय विशिष्ट पद्धतीनं हा चुना बनवला गेला होता. खांदेरी किल्ला भक्कम व्हावा आणि शत्रूला सहजासहजी किल्ल्याजवळ जाता येऊ नये या उद्देशानं महाराजांनी या किल्ल्याच्या भोवती वेगवेगळ्या आकाराचे दगड सुद्धा टाकले होते. या टाकलेल्या दगडांवर कालवे म्हणजेच खाचा वाढाव्यात, म्हणजे कडा धारदार होतील आणि पाण्यातून चालत जाणं अवघड होऊन जावं हा त्यामागचा उद्देश होता. विजयदुर्ग किल्ल्याच्या जवळ पाण्यात तर महाराजांनी प्रचंड मोठी भिंत बांधली होती, जिची लांबी सुमारे 1.25 किलोमीटर आहे तर रुंदी 3 मीटर आहे. किनाऱ्यापासून खोल समुद्रात तिचं बांधकाम करण्यात आलेलं आहे. शत्रूच्या बोटी जर विजयदुर्ग किल्ल्यावर हल्ला करण्यासाठी आल्या तर या भिंतींवर आपटून त्या फुटाव्यात असा त्यामागचा उद्देश होता. मराठी बोटींचा तळ खोल नसल्यानं या भिंतींचा धोका त्यांना होत नव्हता. पुढे विजयदुर्गवर इंग्रजांचा हल्ला झाला आणि त्यावेळी इंग्रजांच्या बोटी या भिंतींवरती आदळून फुटल्या आणि महाराजांनी ठेवलेली ती दूरदृष्टी यशस्वी झाली.
महाराजांनंतर ज्यांना समुद्र शिवाजी म्हणून ओळखलं जातं त्या सरकेल कान्होजी आंग्रे यांनी पुढच्या 40 वर्षात मराठा आरमाराला कुठच्या कुठं नेलं। त्यानंतर त्यांचे बंधू संभाजी आंग्रे आणि तुळाजी आंग्रे यांनी तर उत्मातच केला। तुळाजी आंग्रे यांना तर इंग्रज हायड्रा असं म्हणायचे। हायड्रा म्हणजे पाण्यातून आग ओकणारा। मग बघा काय होती दहशत तेव्हा मराठ्यांची। कान्होजी आंग्रेंचा इतिहास आपण पुन्हा केव्हा तरी बघू, पण तुर्तास तुम्हाला मराठा आरमाराबद्दलची जबरदस्त माहिती कशी वाटली आणि महाराजांच्या दूरदृष्टी आणि आरमार तंत्रज्ञानाबद्दल तुमचं मत नेमकं काय ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जरा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विशेष बारी या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि जर हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल तर तिथंही आम्हाला फॉलो करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।